मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी आपल्या दमदार अभिनयाने गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचं व्यावसायिक आयुष्य जितकं यशस्वी ठरलं, तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. विशेषतः पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आणि दुसऱ्या लग्नानंतर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली, गैरसमज झाले आणि त्यांना मोठ्या आर्थिक समस्येला देखील सामोरं जावं लागलं. या सगळ्यावरती पहिल्यांदाच अभिनेत्याने अगदी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, की माझ्या आयुष्याची केवळ एकच बाजू लोकांसमोर आली. त्यामुळे अनेकांनी माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज निर्माण केले. कायद्याचा कल हा अनेकदा महिलांच्या बाजूने असतो. त्यामुळे घटस्फोट झाला म्हणजे चूक माझीच होती, असा समज अनेकांनी करून घेतला. पण माझी बाजू कोणी समजून घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गिरीश ओक यांची पहिली पत्नी पद्मश्री पाठक यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील मोठा फटका बसला होता. याविषयी बोलताना ते म्हणाले, "मी त्या काळात फक्त काम करण्यात व्यस्त होतो. माझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत याची देखील मला कल्पना नव्हती. मी पूर्ण विश्वास ठेवला आणि तिथेच माझी चूक झाली. घटस्फोटाच्या वेळी माझ्याकडे जे काही होतं ते सर्व द्यावं लागलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा शून्यातून संसार उभा केला," असंही त्यांनी सांगितलं. या कठीण प्रवासात त्यांची दुसरी पत्नी पल्लवी यांनी दिलेल्या साथीबद्दल गिरीश ओक त्यांच्याविषयी भरभरून बोलत होते. "काहीच नसताना तिने माझ्यावर विश्वास ठेवला. तिच्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो," असं यावेळी भावनिक शब्दात ते व्यक्त झाले. पुढे ते म्हणाले, "दुसऱ्या लग्नानंतर मात्र पल्लवीला अनेक गैरसमजांना सामोरं जावं लागलं. घटस्फोटाला पल्लवीच कारणीभूत आहे. तिनेच संसार मोडला. अशा अनेक आरोपांमुळे त्यांना समाजात विलन ठरवलं गेलं. मात्र या सर्व आरोपांमध्ये कोणतंही सत्य नव्हतं," असं गिरीश ओक यांनी स्पष्ट केलं. "तो काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण होता, पण आम्ही एकमेकांचा विश्वास कधीच ढळू दिला नाही." आज गिरीश ओक आणि पल्लवी ओक यांना एक मुलगी देखील असून त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.